हाय गाईज, आज खूप दिवसांनी मी यूट्यूबसाठी एक व्हिडिओ बनवला आहे स्पेशल जेवणाचा. गणेशोत्सवानिमित्त म्हटलं चला मस्तपैकी आज आपण काहीतरी स्पेशल मेनू बनवू. तर त्यासाठी पहिल्यांदा गाजरचा हलवा बनवायसाठी मी गाजर स्वच्छ धुवून घेतले. गाजर रेस बघताय तुम्ही 3च घेतलेत मी, मोठे मोठे एकदम. आणि त्या खिसून घ्यायचा खूप मोठा टास्क होता, कारण व्हिडिओ करत खिसायचं म्हणजे माझ्याकडे स्टँड पण नव्हता. कसं तरी ॲडजस्ट करून मी हा व्हिडिओ बनवला. तर बघताय सगळे तिन्ही पण गाजर मी चांगले खिसून घेतलेत. आणि डाळीसाठी डाळ पण शिजवून घ्यायला एका साईडला ठेवली. आणि एका साईडला पॅनमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलं. आणि ते तूप चांगलं तापल्यानंतर मी जे गाजर खिसलेलं होतं त्याचा खीस मी या तुपामध्ये टाकून घेणार आहे. तो चांगला परतून घ्यायचा. खीस जो आहे तो चांगला परतून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर मी यामध्ये 1 वाटी दूध घातलं. 1-1.5 वाटी दूध घातलं. आणि मग ते मस्त शिजण्यासाठी. गाजरचा हलवा बनवण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोण यामध्ये कुंदा वगैरे घालून किंवा पेढे वगैरे असे हे टाकून करून घेतात. प्रत्येकाची पद्धत गाजर बनवायची वेगवेगळी असते. इथे जे मी गाजरचा हलवा बनवते तो खूप सोप्या पद्धतीने बनवते. 1-1.5 वाटी आता दूध मी टाकून घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग ते चांगलं शिजण्यासाठी प्लेट झाकून ठेवून दिलं मी. तोपर्यंत डाळ माझी इथे शिजलेली होती. तर मी ते डाळीचं बाजूला हे करून ठेवलं नंतर फोडणी द्यायला. आणि त्यामध्ये मग जो गाजरचा हलवा मी हे केला होता दुधामध्ये शिजवण्यासाठी ठेवला होता तो चांगला शिजला होता. त्यानंतर मी इथे 1 वाटी साखर टाकून घेतली. त्यानंतर साखर टाकून घेतल्यानंतर वेलची साखरेत थोडीशी साखर मिक्स करून मिक्सरला बारीक वाटून घेतली होती. तेच मी इथे 1-1.5 चमचे टाकून घेतली स्मेलसाठी. चांगला सुगंध सुटतो मग वेलचीने म्हणून. आणि आता हे शिजण्यासाठी मी तसंच हे करून घेतलं. आणि नंतर त्यामध्ये काजू बदामाचे जे बारीक करून घेतले होते ते टाकले. आणि आता असं शिजवण्यासाठी ठेवून द्यायचं. याच्यावरती मी प्लेट नाही झाकली नंतर, कारण नंतर मग कलर चेंज होतो म्हणून मग मी तसंच ठेवलं शिजण्यासाठी थोडा वेळ. आणि नंतर लास्टला मग 1 चमचा परत तूप घातलं. आता इथे गाजरचा हलवा माझा तयार झालेला होता. मग थंड होण्यासाठी मी बाजूला करून ठेवला. त्यानंतर माझी इथे तयारी सुरू झाली. पनीरची भाजी बनवायची होती मला. तर पनीरच्या भाजीसाठी मी पहिला मसाला करून घेतला. मिक्सरला मिश्रण करून घेतलं. इथे 1 कांदा, 1 टमॅटो आणि 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या असं हे करून तुपामध्येच थोडंसं तूप घातले. यानंतर यामध्ये मी काजूचे बी टाकले थोडे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर अद्रकचे 4 तुकडे टाकले. आणि त्यानंतर खडा मसाला थोडासा टाकला. आणि चांगलं मऊ होईपर्यंत मी तसंच ठेवून दिलं. हे मऊ झाल्यानंतर थोडं थंड व्हायला एका बाजूला करून ठेवलं. आणि हे सगळं मी आता मिश्रण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. आता त्यानंतर मी जिरा राईस बनवून घेणार आहे. जिरा राईससाठी एक छोटं पातेलं घेतलं. आता 1 वाटी तांदळाचंच फक्त जिरा राईस बनवणार होतो मी. तर त्यासाठी मग मी पहिला खडा मसाला तुपामध्ये चांगला भाजून घेतला. लसूण वगैरे टाकून लसूण चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं अंदाजानुसार, कारण आपल्याला जिऱ्याचाच भात बनवायचं आहे म्हणून जिरं थोडंसं जास्त टाकलं. आणि जिरं चांगलं भाजल्यानंतर इथे मी 1 वाटी तांदूळ भिजवून घेतलेलं, ते घरातलंच तांदूळ होतं ते मी इथे टाकून घेतलं. आता हे जे तांदूळ आहे ते चांगलं भाजून घ्यायचं. आणि या भाजल्यानंतर तांदूळ चांगलं उकळलेलं पाणी यामध्ये गरम केलेलं त्यामध्ये मी घालून घेणार आहे. आता हे पाणी जेव्हा आपण घालतो तेव्हा पाण्याचा आवाज जो ऐकला असेल तुम्हाला, चर्र असा आवाज येतो. तर हा आवाज आला पाहिजे तेव्हाच म्हणजे तांदूळ चांगलं भाजलं असं समजतं. तर त्यानंतर मग मी चवीनुसार इथे मीठ घालून घेतलं. आणि मग नंतर गॅसची फ्लेम हाय करून ठेवली भात शिजण्यासाठी. ते झालेलं आहे. भात शिजण्यासाठी ठेवला बाजूला. आता इथे मी पनीरची भाजी बनवून घेते. आता जे मिक्सर मी बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरमधून, त्यानंतर मी थोडंसं ह्या तुपामध्येच सगळं बनवले जेवण मी.
थोडंसं तूप आणि थोडंसं तेल असं हे करून याच्यामध्ये जिरं टाकून घेतलं. मग मसाला बारीक केलेला आणि त्याच्यानंतर वाटाणा आणि थोडंसं मीठ घालून घेतलं. आता या मसाल्यामध्ये सगळं कांदा टमॅटो सगळं आपण बघितलं आहे काय काय घातलं होतं, ते सगळं होतं. त्यानंतर हळद चटणी मीठ वगैरे सगळं घालून चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलं याच्यानंतर, ज्यामध्ये मिक्सरमध्ये वाटलं होतं त्यातच थोडंसं पाणी ॲड करून मी थोडीशी ही ग्रेव्ही शिजण्यासाठी नंतर मी इथे प्लेट झाकून घेतली थोडा वेळ शिजवण्यासाठी, कारण त्यामध्ये वाटाणा वगैरे घातलं होतं आपण. आणि मग थोड्या वेळानंतर प्लेट काढून मी परत थोडंसं 2 चमचे दूध घातलं यामध्ये आणि त्यानंतर मग यामध्ये पनीरचे जे काप केले होते ते काप मी सोडून दिले. आता पनीर टाकल्यानंतर जास्त याला शिजवून नाही घ्यायचं, कारण ते पनीर पूर्ण मग हे होतं बारीक शिजून मिक्स होऊन जातं. मग थोडा वेळ शिजवण्यासाठी ठेवून दिलं आणि लास्टला मग कोथिंबीर टाकून घेतली. तोवर माझा इकडे भात शिजलेला होता आणि आता वरणाची फोडणी फक्त राहिली होती. ती पण एका मी ह्याच्यामध्ये फोडणीच्या ह्याच्यामध्ये मी करून घेतली. राई कढीपत्ता लसूण बारीक ठेचलेला आणि त्याच्यानंतर हे चमच्यानं मस्त भाजून घेतलं चांगलं तेलामध्ये, फोडणी करून घेतली आणि ती मग नंतर मी या वरणामध्ये जे डाळ शिजवलेली आहे त्याच्यामध्ये सोडून दिली. आता इथं वरण पण तयार आहे. डाळ शिजवतानाच त्यामध्ये हळद मीठ वगैरे टाकून घेतली होती मी, टमॅटो वगैरे. तर डाळ पण तयार आहे. त्याच्यानंतर मग मी लास्टला यामध्ये टाकली कोथिंबीर, त्यामुळे डाळ पण आता इथे मी रोटी बनवून घेणार आहे मैद्याची. मैदा म्हणजे फक्त मैदा नाही, मैदा आणि गव्हाचे पिठाचं ही एक रोटी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर माझा स्पेशल मेनू तयार झाला. त्यानंतर मी मस्त थाळी बनवून घेतली. त्यानंतर गणपती बाप्पांना याचा नैवेद्य दिला. मठ्ठ्याचीच रेसिपी इथे बनवायची राहून गेली दाखवायची. तर बघा तुम्हाला कशी वाटली माझी ही स्पेशल थाळी आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.